नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळी वारे विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर वाढतोय आणि काही भागांमध्ये अजून देखील पावसाचा जोर कमी आहे. तर आज कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर वाढतो आहे, कुठे मुसळधार पावसाची शक्यता आहे, आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा घेणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, आज दिनांक आहे 27 जून. तर आज दिवसभरामध्ये विदर्भामध्ये जर बघितलं तर हा जो काही विदर्भाचा नागपूर जिल्ह्याचा परिसर आहे, तर नागपूर जिल्ह्यामध्ये आज बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता. नागपूर, बुटीबोरी तसंच कुही हा जो काही परिसर आहे, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसंच हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जर बघितलं कोंडाली, काटोल, तर या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. नरखेड, सावनेर, रामटेक मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आज दिवसभरामध्ये या ठिकाणी आहे. भंडारा जिल्ह्याकडे नागपूरच्या तुलनेमध्ये जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय. मात्र भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेला काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. कुही, जामगाव तसंच अडियल हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते. तसे या ठिकाणी जर बघितलं तुमचं रामटेक हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. गोंदियामध्ये जर बघितलं तर गोंदियाचा जो काही परिसर आहे, गोंदिया, चिखली तसंच दाता या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. जोर थोडा कमी आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, गडचिरोलीमध्ये जर बघितलं, गडचिरोली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये आज पाऊस बघायला मिळू शकतोय. गडचिरोली, आरमोरी तसंच तुलतुली, तुमकुम हा जो काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय. जामगाव, चामोर्शी या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्याकडे जर बघितलं, चंद्रपूर जिल्ह्याचा हा जो काही परिसर आहे, सर्व लगतचा काही परिसर आहे चंद्रपूर जिल्ह्याचा, या परिसरामध्ये आज बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस. गोंडपिंपरी, राजुरा तसं इकडे कोपरना मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते. चंद्रपूरमध्ये या ठिकाणी नागपूर छोटा या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. तसंच घुगस या ठिकाणी, भद्रवती, आगरझरी या परिसरामध्ये जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे. भद्रवतीकडे मध्यम स्वरूपाचा, चिमूर तसेच तळोधी या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आज दिवसभरामध्ये आहे. यवतमाळकडे जर बघितलं तर हा घाटंजी, पांढरकवडा या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता दिवसभरामध्ये आहे. तर आर्णी, दिग्रस, दरवा तसंच नेर, यवतमाळ, कात्री या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. आज यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय. तुरळक भागामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. वर्धा जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्याच पावसाची शक्यता पुलगाव, वर्धा, सेलू, बुटीबोरी, हिंगणघाट, वाडनेर, वाडकीपुणे या परिसरामध्ये आहे. आणि अमरावतीकडे जर बघितलं तर अमरावती, मोजरी, आष्टी तसंच इकडे मोर्शी, वरोड, नरखेड लगतच्या काही परिसरामध्ये सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. आणि अकोल्यामध्ये अकोला, मूर्तिजापूर हलक्या मध्यम सरी. मात्र पाती, दर्यापूर, अकोट, तेल्हारा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. पातूरकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. वाशिममध्ये बघितलं तर या ठिकाणी बघू शकता तरोडी, वाशिम तसंच मंगळूरपीर, कारंजा, लाड या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. रिठाड, रिसोद या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस, जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. बुलढाणाच्या भागामध्ये बघितलं तर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय. तर देऊळगाव, राजा, अकोला तसंच या ठिकाणी भिगवण हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर थोडा कमी आहे. हलक्या मध्यम सरी जास्त भागाकडे बघायला मिळू शकत आहे. बुलढाणामध्ये मेहकर तसंच इसोली, चिखली हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पाऊस जोर वाढलेला आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. बुलढाणा, मोठ्याला हलक्या मध्यम सरी. खामगावकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. जळगाव, जामोदकडे देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये जर बघितलं, जळगाव, भुसवळ, मुक्ताईनगर, न्हावी या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. चोपडा, एरंडोल तसंच जामनेर, बोदवड या ठिकाणी जोर वाढलेला आहे. जोर कमी राहील अमळनेर, पाचोरा तसंच हा जो काही परिसर आहे परोळा या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. धुळे जिल्ह्याकडे आज जोर कमी आहे. अंशतः ढगाळ वातावरण, हलक्या सरी धुळे, साक्री, चिमठाणे तसंच दोंडाईचा, शिरपूर या परिसरामध्ये. शिरपूरकडे पाऊस बघायला मिळू शकतो. नंदुरबारकडे शहादा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. नंदुरबार, तळोदा, अक्कलकुवा, करणी अंशतः ढगाळ वातावरण राहील.
हलक्या सरी बघायला मिळू शकतात. जोरदार पावसाची शक्यता कमी स्वरूपातच आहे या ठिकाणी. तर मित्रांनो आता इकडे नाशिककडे जर बघितलं तर नाशिक जिल्ह्याचा जो काही बराच परिसर आहे, सटाणा, देवळा, चांदवड, मनमाड, नांदगाव, मालेगाव या परिसरामध्ये हलक्या सरी बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील. येवला, निफाड या ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे, ढगाळ वातावरण राहील. भाग बदलत तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी, घोटी, सिन्नर या ठिकाणी पावसाची शक्यता फार काही नाही. तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. तर मित्रांनो इकडे अहिल्यानगरकडे जर बघितलं, कोपरगाव, श्रीरामपूर तसंच जोरवे, अकोले या परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकताय. राहुरी तसंच भगूर, पाथडी, अहिल्यानगर, टाकळी, डोंकेश्वर अंशतः ढगाळ वातावरण, अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. तसेच जतनांदूर, काळा, जामखेड हा जो काही सर्व परिसर आहे या परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण. गुंडेगाव या ठिकाणी, श्रीगोंदा, कर्जत या परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण. कर्जतच्या काही भागामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो दिवसभरामध्ये. तर मित्रांनो पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं दिवसभरामध्ये जोर कमी आहे. तर या ठिकाणी बघू शकता पुणे जिल्ह्यामध्ये चाकण तसंच पुणे, सासवड या परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. पावसाचा जोर कमी आहे आज दिवसभरामध्ये, मात्र पावसाचा जोर या ठिकाणी वाढत आहे. पुढील 24 तासामध्ये पुण्याकडे अंशतः ढगाळ वातावरण राहील. 29 तारखेला देखील ढगाळ वातावरण आहे. पावसाचा जोर कमी आहे. पावसाचा जोर 30 तारखेच्या नंतर वाढत आहे. 30 तारखेला अंशतः ढगाळ वातावरण राहील. 1 तारखेला मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आणि मुसळधार पावसाची शक्यता 2 आणि 3 जुलैला आपल्याला बघायला मिळू शकते. पुणे जिल्ह्याकडे देखील जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे. मात्र आज पावसाचा जोर थोडा कमी स्वरूपातच आहे पुणे जिल्ह्यामध्ये. तर इकडे बघितलं सातारा जिल्ह्याकडे, साताराकडे अंशतः ढगाळ वातावरण राहील. वाई, सातारा, महाबळेश्वर आसपासच्या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. सोलापूरकडे जर बघितलं तर सोलापूरच्या काही भागामध्ये इंदापूर, अकलूज मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. कुर्डवाडीकडे जोर वाढलेला आहे. मात्र पंढरपूर, माहूर, चेलगाव, सोलापूर, अक्कलकोट हलक्या सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे. हलक्या मध्यम स्वरूपाचा होईल. तसंच सांगली, कुरुंदवाड, अथनी तसंच हा जो काही परिसर आहे करोळी या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी. तासगाव, विटा, मायनी हलक्या स्वरूपात जास्त ठिकाणी. कोल्हापूरकडे जोर थोडा जास्त आहे. कोल्हापूर, कोडोली तसंच ईश्वरपूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. राधानगरी, गगनबावडा, गारगोटी, निपाणी, चिक्कोडी या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता देखील या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे. तर मित्रांनो किनारपट्टीचा जर परिसर बघितला, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा हा जो काही सर्व परिसर आहे या ठिकाणी पावसाचा जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये. तर सावंतवाडी, अरोस, मालवण, कणकवली मुसळधार पावसाची शक्यता. देवगडकडे जोर वाढलेला आहे. राजापूर तसंच मूर, लांजा, रत्नागिरी, देवरूख मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. माखजन, जयगड जोर वाढलेला आहे. चिपळूण, दाभोल या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. हा जो सर्व परिसर आहे चिपळूण, दाभोल, खेड, दापोली मध्यम ते जोरदार स्वरूपाचा. आणि या ठिकाणी जोर थोडा कमी आहे. महाबळेश्वर, महाड, हरिहरेश्वर, मानगाव तसंच मुरुड, जंजिरा, लवासा हलक्या सरींची शक्यता जास्त भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा. नागोठाणे, अलिबाग, पेण, लोणावळा तसंच उरण, पनवेल, कर्जत सर्वत्र हलक्या सरींची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, उल्हासनगर, मुरबाड अंशतः ढगाळ वातावरण राहील. वसई, विरार, उंबरपाडा तसंच सफाले, वाडा, पालघर, बोईसर, वनगाव सर्वत्र अंशतः ढगाळ वातावरण, अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया. छत्रपती संभाजीनगरकडे जोर कमी आहे. मात्र जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. पूर्व भागाकडे जोर जास्त आहे. शिवनी, परतूर या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय. तसे या ठिकाणी मूर्ती या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्याकडे अंशतः ढगाळ वातावरण राहील. पूर्व भागाकडे पावसाची शक्यता आहे. माजलगावकडे पाऊस बघायला मिळू शकतोय आणि धाराशिवकडे पावसाची शक्यता आहे. धाराशिवमध्ये जर बघितलं बार्शी, वैराग, तुळजापूर, धाराशिव तसंच कळंब, मासा, तारखेड या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. लातूर, औसा, लिंगाश्वर, नांदपाल, उदगीर हलक्या सरींची शक्यता हलक्या मध्यम स्वरूपाचा. जोर कमी आहे. आज अहमदपूरकडे हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. पावसाचा जोर आपल्याला परभणी आणि नांदेड जिल्ह्याकडे बघायला मिळू शकतो. परभणीमध्ये मनवत, परभणी, झरी, बोरी, जिंतूर, सेलू सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्याकडे जर बघितलं तर नांदेडमध्ये पूर्णा, बासमत, नांदेड, वागळा तसंच आसपासचा जो काही परिसर आहे अंशतः ढगाळ वातावरण, विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. औंढा, नागनाथ, हिंगोली, सेनगाव तसंच खंडाळा, पुसद सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता हिंगोली जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.